काल मी पुण्यावरून मुंबईला आलेलो आणि आज जातो बायकोला घेऊन मूवीला. सकाळी गेलो नेहरू स्टेशनला, तेवढ्यात सीएसटी ट्रेन आली. ट्रेन मध्ये चढलो तर ट्रेन मध्ये एवढी काही गर्दी नव्हती, कारण ही ट्रेन बेलापूर वरून आलेली, त्यामुळे या ट्रेनला गर्दी कमीच असते. आणि मला तर बसायला काय भेटले नाही, पण असो नीट उभे राहायला भेटले बस झाले. थोड्याच वेळात पोहोचलो मस्जिद बंदरला. तिथे उतरलो आणि पहिला नाश्ता करायला गेलो. मस्जिद बंदरचा हा फेमस इडलीवाला आहे आणि त्याची टेस्ट पण एकदम खतरनाकच असते. आणि मेन म्हणजे मला इडली वडा खूप आवडतो. नाश्ता केला आणि त्याच्यानंतर ताकाचा एक ग्लास पिऊन घेतला. मग अंगात जरा तरतरी आली. मग तिथून चालत चालत निघालो मरीन लाईन जवळच्या मेट्रो आयनॉक्सला. हे बघा समोरच आहे मेट्रो आयनॉक्स. इथपर्यंत चालत पोहोचायला मला 20 मिनिटं लागली. आता 11 वाजून 9 मिनिटं झाली आहेत आणि आपला शो 11 वाजून 10 मिनिटाचा आहे. पण बायकोचा अजून काही पत्ता नाही. माझ्याकडे काय ऑप्शन नाही. बायको आहे म्हटल्यावर वाट तर बघायलाच लागते. थोड्याच वेळात बायको आली. थोडी लेट झाली पण मी काय बोललो नाही, कारण प्रेग्नेंट आहे म्हणजे सांभाळून तर घ्यावंच लागतंय. मग आतमध्ये गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मूवी पाहताना अंगात एक वेगळीच एनर्जी आणि अंगावर काटा येत होता. रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केलाय, तो एकदम खतरनाक केलाय. हा विद्रोह माझ्या रयतेसाठी, हा विद्रोह स्वराज्यासाठी. हर हर हर. आपल्या महाराजांचा इतिहास बघताना खूप अभिमान वाटला आणि बायकोसोबत असा टाइम स्पेंड करायला अजून स्पेशल वाटलं. मग मूवी संपल्यावर थेट खाऊ गल्लीत गेलो. पुलाव आणि पावभाजी पोट भरून खाऊन घेतली. मग तिथून बायकोला टॅक्सीमध्ये बसवून घरी घालवलं आणि मी पण घरी निघून आलो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.